नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज विषय घेऊन आलो आहे केंद्र स्तरावरचा. निवडणुका जसजशा जवळ येत जातात तसतसे राजकीय आखाडे सगळीकडे आपण बघायला मिळतात आपल्याला. पण त्याच्यामध्ये आज केंद्र स्तरावरचा विषय म्हटल्यानंतर तुम्ही टायटल बघितल्यावर म्हणाल देवेंद्र फडणवीस केंद्रात अर्थमंत्री, म्हणजे अर्थमंत्रीपदसुद्धा देऊन टाकलं की काय. म्हणजे मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच्या या घटनेत. आणि भारतीय जनता पक्षामध्ये दिल्ली जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्यामध्ये तिथली जी राजकीय गणितं मांडणारे काही आमचे पत्रकार असतात त्यांच्यातली ही चर्चा आहे. आणि हे खरं पण वाटतं आहे, कारण आत्ता राज्यामधले जे भारतीय जनता पक्षामध्ये नाराज होऊन जे घरी बसायचा प्रयत्न करत होते अंतर्गत वादातनं, ते सुद्धा आता पुन्हा भारतीय जनता पक्षातले जे जुने निष्ठावंत आहेत ते सक्रिय होत आहेत. हे आत्ता आपण बघतोय. आणि हे कुठंतरी ठरलेलं असणार आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जाणार, त्यांना बोलवलं जाणार आणि पहिले 5 महत्त्वाच्या मंत्र्यांमधलं त्यांना खातं मिळणार. आणि ते खातं कुठलं मिळणार तर ते अर्थ खातं मिळणार, हे मला समजलेलं आहे दिल्लीमध्ये मी गेल्यानंतर. आता ह्याच्यातलं काही बदल होऊ शकतो, पण देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का तर ते जाणार, अशी आत्ता तिथं जोरदार चर्चा आहे. मग महाराष्ट्रात कोण नंतरच्या काळात परत विधानसभा निवडणूक आहे. मग त्याच्यानंतर हे जे तिथं मराठा बेसवर राजकारण होईल महाराष्ट्रामध्ये, देवेंद्र फडणवीस असणारच, ते प्रमुखच असणार. देवेंद्र फडणवीस राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुकीत असणार. अर्थात हे सगळं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरचं मी सांगतोय चित्र हे. आणि त्यामुळे सिनियर नेते चंद्रकांत दादा पाटील आहेत आणि ते प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. आणि त्यांचाही सगळीकडं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षच नाही इतर पक्षसुद्धा सगळीकडेच त्यांचे कार्यकर्ते आज भारतीय जनता पक्ष असतील, विरोधी पक्षातले असतील, चंद्रकांत दादांना कुणीही म्हणजे बऱ्यापैकी त्यांना विरोध करणाऱ्यातले कोण नसतात. हे सोशल मीडियावरून इकडे चर्चा असते. पण चंद्रकांत दादा हे तसे लोकप्रिय नेते आहेत. फक्त ते काही वेळेला बोलतात आणि ते चर्चेचा विषय होतो महाराष्ट्रामध्ये, तो होतो. आता बरेच नेते आहेत तसे महाराष्ट्रामध्ये. परंतु आज त्याच्यानंतर बघा तुम्ही, नाराज मुंडे पंकजाताई होत्या, त्यांचीही नाराजी काढण्यात यश मिळाले. त्याही नाराज होत्या मधल्या काळामध्ये, त्यांचीही उलटसुलट स्टेटमेंट निघत होती. परंतु आता त्यांनाही उमेदवार केले लोकसभेचं, त्यामुळं त्या पण आता समाधानी दिसत आहेत. तावडे तर दिल्लीमध्ये आपलं इतकं वर्चस्व ठेवून आहेत आत्ता. त्यांनी दिल्लीमध्ये जसे गेले तसे ते सक्रिय पण झाले. आणि पुन्हा उद्या राज्यामध्ये सुद्धा यायची वेळ आली तर ते मोठी जबाबदारीसुद्धा सांभाळू शकतात. महाराष्ट्रामध्ये म्हणजे उद्या भारतीय जनता पक्षाचंच पुन्हा सरकार आलं म्हणजे सगळ्या बाकीचे एकनाथ शिंदे वगैरे ह्यांची काय अवस्था होणार आहे आता कळत नाही आहे. पण नंतरच्या काळात जरी असं महायुतीचं सरकार बनवायचं झालं तरी सुद्धा तावडे, चंद्रकांत दादा पाटील आणि आता एकनाथ खडसे पण यायला लागले आणि येतीलही. आज ना उद्या तो प्रवेश त्यांचा झाल्यानंतर तेही सिनियर नेते आहेत. परंतु ते शारीरिक त्यांची आता क्षमता बऱ्यापैकी जरी नसली तरी ते जुने निष्ठावंत आहेत, त्यांनासुद्धा ते आनंदानं काम करतील. बहुतेक सगळी नाराजी शेलार आहेत. शेलारांनासुद्धा काही ॲम्बिशन्स असणार आहेत, तेही एक मराठा नेता आहेत. म्हणजे हे सगळेजण नंतरच्या काळामध्ये राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसच मार्गदर्शक असतील राज्यामध्ये. परंतु देवेंद्र फडणवीसना मात्र नरेंद्र मोदी चांगलं खातं देतील आणि ते अर्थखातं असेल असं दिल्लीमध्ये आज चर्चेचा विषय आहे. आणि राज्यामध्ये नंतरच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्य जरी असले तरी राज्याचं नेतृत्व हे मराठा नेतृत्व म्हणून द्यायचं असं सुद्धा आता दिल्लीच्या भारतीय जनता पक्षामध्ये दिसतंय. आणि आज वरिष्ठांनी ही निष्ठावंतांची नाराजी काय आहे ती घालवलेली आहे दिसतंय त्याच्यामध्ये. त्यामुळे इथनं पुढच्या काळामध्ये जर आता महाविकास आघाडी हा विषय आणला आणि भारतीय जनता पक्षाला इथं फटका बसला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जायला काही अडचण येईल
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर असं काही चित्र नाही. म्हणजे इथं फटका बसला आता देवेंद्र फडणवीसना जरा बाजूला करा वगैरे असे विषय कधीही येणार नाहीत. कारण त्यांनी 5 वर्ष यशस्वी कारभार मुख्यमंत्रीपदाचा करून दाखवला होता आणि 105-6 सीटा 105च्या दरम्यान गतवेळेला विधानसभेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी करून दाखवली. ते आमदार निवडून आणलेले होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे कायम आता इथनं पुढच्या काळामध्ये आपणाला ते वरच्या हुद्द्यावरच दिसतील, ते बॅकफूटवर येतील असं काही चित्र अजिबात नाही. ही दिल्लीतलं त्यांना केंद्रात त्यांनी जरी जायचं नाही म्हटले, मला परत मुख्यमंत्री बनायची जरी त्यांची ॲम्बिशन असली तरी त्यांच्यात ते म्हणतात ना, पक्ष आदेश हे आम्ही मान्य करतो, मानतो. कारण इथंसुद्धा ते उपमुख्यमंत्री पदाला तयार नव्हते, राजी नव्हते. पण वरनं आदेश आला, एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात तुम्ही उपमुख्यमंत्री झालं पाहिजे, त्यांना स्वीकारावं लागलं. ऐन वेळेला हे सगळ्या जनतेनं बघितलेलं आहे. नाहीतर ते पक्षाध्यक्षपद, प्रदेशाध्यक्षपद मागत होते, तिथं आम्ही नको मला. परंतु अशा पद्धतीनंच केंद्रात जरी मी जाणार नाही ते म्हटले, परंतु दिल्लीश्वरांनी त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आणि त्यांचं सरकार बनलं तर मात्र देवेंद्र फडणवीस पहिल्या 5 जे मंत्री शपथ घेणार आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांना अर्थखातं हे दिलं जाईल असं आत्ता ही बातमी आम्हाला कळते. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.